30 जून 2025 पासून सुरू झालेलं महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार आहे। सुरुवातीलाच हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्यावरून निर्माण झालेलं वातावरण पाहता विरोधकांचा रोग सरकारवर तीव्र असेल हे स्पष्ट होतं। मात्र सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यामुळे त्या आक्रमकतेला थोडासा ब्रेक बसला। तरीही अधिवेशनात विरोधकांनी विविध विकासात्मक मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडायला सुरुवात केली आणि यात उठून दिसला कोल्हापूरचे आमदार आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांचा रोग। काँग्रेसचे राज्यातील एक मोठे नेते असलेल्या पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न सातत्याने उपस्थित केले। यंदा त्यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधलं। शिक्षकांच्या हक्काचे 1100 कोटी रुपये का अडवलेत असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा आणि निर्णयाचं आश्वासन दिलं। पर्यावरणाच्या बाबतीतही त्यांनी ठोस प्रश्न मांडला। एसटीपी मधून येणाऱ्या सांडपाण्याच्या ऑनलाईन मॉनिटरिंगसाठी एमपीसीबी मार्फत तंत्रज्ञान वापरण्याचा विचार होतोय का, यावर पंकजा मुंडेंनी सरकार यावर विचाराधीन असल्याचं स्पष्ट केलं। शेती क्षेत्रात पाटील यांनी नव्या पीक विमा योजनेतील क्लेम रेशोमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला। यावर राज्यमंत्री जयस्वाल यांनी अधिवेशनातच बैठक बोलवण्याचं आश्वासन दिलं। गडचिरोली खनिकर्म प्राधिकरण, अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा मुद्दा, अंमली पदार्थांविरोधात कारवाई, वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या समस्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक सशक्त करण्याचे उपाय अशा अनेक मुद्द्यांवर सतेज पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारले आणि ठोस सूचना मांडल्या। त्यांच्या प्रश्नांना ठोस आकडे, ठोस आधार, जनतेचे प्रश्न आणि परिणामकारकता महाराष्ट्रातील जनतेने पाहिली। या अधिवेशनात त्यांच्या सक्रिय सहभागामुळे अनेक मूलभूत प्रश्न सभागृहाच्या केंद्रस्थानी आले आहेत।